वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. ओके, आजपासून आपण स्केचअप सिरीजला स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आज स्केचअपचा युजर इंटरफेस जो आहे तो बघणार आहे. स्केचअप माझ्याकडे इथं जर बघितलं तुम्ही तर 2022 आहे आणि स्केचअप मध्ये आपण एक्झॅक्टली करतो काय. जर स्केचअपचा जर यूज बघितला तर 3D मॉडेलिंगसाठी आपण स्केचअपचा यूज करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला एक्सटर्नल 3D मॉडेलिंग करायचं असेल, इंटेरियर 3D मॉडेलिंग करायची असेल किंवा बेसिकली एक्सटेरियर और इंटेरियर डिझायनिंगसाठी तुम्ही काय करू शकता, स्केचअप यूज करू शकता. जसं रेविट आर्किटेक्चर्स करताय त्याच वे मध्ये तुम्ही स्केचअप करू शकताय. पण स्केचअप जर बघितलं तर मोस्टली इंटेरियर मध्ये जास्त यूज करतात स्केचअपचा. एक्सटेरियर मध्ये पण करतात, पण जे इंटेरियर मला आर्किटेक्चर्स मध्ये जेवढा इझिली करता येत नाही तेवढा इझी वे मला इथं काय करता येतो, स्केचअप मध्ये करता येतो. ओके, आता जर मी बघितलं स्केचअपचा, मी जेव्हा स्केचअप ओपन करताय तर इथे तुम्हाला एक स्केचअपची वेलकम स्क्रीन जी आहे ती स्क्रीनवरती डिस्प्ले होते. आता वेलकम स्क्रीन मध्ये फर्स्ट जर बघितलं, इथं मला दिसतंय फाईलचा ऑप्शन दिसतोय आणि सेकंड जो दिसतोय तो तुम्हाला लर्नचा दिसतोय. आता फाईल्स मध्ये अगेन तुम्हाला इथं जर या साईडला बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे टेम्पलेट्स दिले. जसं आपण आर्किटेक्चर्स मध्ये पण टेम्पलेट बघितले. जर तुम्हाला एखादं मॉडेल क्रिएट करायचं असेल तर तिथं टेम्पलेट्स दिलेले आहेत, त्या टेम्पलेट्सच्या मदतीने तुम्ही करू शकता. म्हणजेच मेट्रिक असेल किंवा इम्पेरिकल असेल, सेम टेम्पलेट्स मला इथे यूज करायचे. आता आर्किटेक्चर्स मध्ये नंबर ऑफ वेगळे स्ट्रक्चरल टेम्पलेट्स पण होते, इथं फक्त तुम्हाला आर्किटेक्चर्स टेम्पलेट भेटणार आहेत, पण ते वेगवेगळ्या युनिट्स मध्ये भेटणार आहेत. आता जर तुम्ही बघितलं इथं सिंपल फर्स्ट दिसते इंचेस, त्याच्यानंतर आर्किटेक्चर सेंटीमीटर मध्ये आहे, सिंपल मीटर मध्ये आहे, आर्किटेक्चर इंचेस मध्ये आहे, आर्किटेक्चर मिलीमीटर मध्ये आहे, आर्किटेक्चर मीटर्स मध्ये. मोर टेम्पलेट्स वरती इथं वरती जर क्लिक केला तर तुम्हाला इथं खाली वेगवेगळे अजून वेगळे टेम्पलेट्स दिसतात. प्लेन व्ह्यू साठी असेल, ओके, अर्बन प्लॅनिंग साठी असेल, लँडस्केपिंग साठी असेल, ओके, म्हणजे अकॉर्डिंग टू तुम्ही काय कशावरती वर्क करताय त्याच्यावर अकॉर्डिंग तुम्हाला इथं वर्क प्लॅन्स जे आहेत ते दिलेले आहेत. इंटेरियर्स पाहिजे असेल तर इंटेरियर्सचं टेम्पलेट इथं दिलेलं आहे. ओके, इंचेस आणि मिलीमीटर्स दोन्ही मध्ये आहे. 3D प्रिंटिंग साठी करायचं असेल तर 3D प्रिंटिंगचा पण इथं काय दिलंय, टेम्पलेट्स जे आहेत ते तुम्हाला इथं डिफाईन केलेले आहेत. हे वेगवेगळे टेम्पलेट्स तुम्हाला स्केचअप मध्ये जे आहेत ते बघायला भेटतात. सेकंड, त्याच्यानंतर लर्न्स वरती जर मी क्लिक केलं तर लर्न्स मध्ये तुम्हाला इथं काय दिसतंय की बाय डिफॉल्ट त्यांनी काही व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत स्केचअप रिगार्डिंग, तर तुम्ही इथून काय करू शकताय, चेक करू शकताय, ते व्हिडिओज असतील. आता इथे जर बघितलं ओपन फाईल, जर तुमच्या स्केचअप मध्ये काही तुम्ही प्रोजेक्ट केलेले असतील तर ते तुम्हाला इथे ओपन फाईल्सच्या इथे काय होणार आहेत, डिस्प्ले होणार आहेत. ओके, आता मला इथं स्केचअप स्टार्ट करायचे. आपण जेव्हा इंटेरियर वर्क करतो, बेसिकली जे इंटेरियर डिझायनर्स असतात ते जेव्हा स्केचअप मध्ये वर्क करतात ते मोस्टली सेंटीमीटर और मिलीमीटर्स मध्ये काम करतात. ओके, इंचेस मध्ये खूप रिअरली इंटेरियर डिझायनिंगचे वर्क असतात, सेंटीमीटर किंवा मिलीमीटर ते लोक यूज करतात. आता जसं मी आर्किटेक्चर इथं सेंटीमीटर टेम्पलेट्स वरती क्लिक केलं तर आपल्याला आपला जो स्केचअपचा जो इंटरफेस आहे तो इथं असा ओपन झालेला दिसेल. आता या इंटरफेस मध्ये जर तुम्ही बघितलात तर इथे तुम्हाला डिफाईन काय होतंय, जर मी इथं बघितलं तर तुम्हाला इथं डिफाईन होतंय वेगवेगळे टूल्स दिसत आहेत, राईट, आणि या साईडला पण टूल्स तुम्हाला दिसत आहेत. आता हे जे टूल्स आहेत ते स्केचअप साठी तुम्हाला युजफुल आहेत. या टूल्सच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, एखादा कंपोनंट जो आहे तो तुम्ही तिथे काय करणार आहे, यूज करणार आहे. आता जसं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा ओपन करतो त्या केसमध्ये आपण इथं काय करतो, तर इथं ओपन करून चेक करत असतो ना की आपण युजर इंटरफेस मध्ये मेन्यू बारचा पोर्शन्स असेल तो सगळा पोर्शन्स आपण इथं एक्सप्लेन. आता इथं मेन्यू बार मध्ये जर बघितलं तुम्ही, फाईल, एडिट, व्ह्यू, कॅमेरा, ड्रॉ, टूल्स, विंडोज आणि हेल्प असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला काय होत आहेत, इथं डिस्प्ले होत आहेत. ओके, आता या मेन्यू बार मध्ये तुम्ही बघताय या साईडला जे टूल्स दिलेत सेम टूल्स मी इथं पण असाइन केलेत. सो हा जो पोर्शन तुम्ही इथं असाइन केलाय याला आपण लार्ज टूल्स बार असं म्हणतो. ओके, या लार्ज टूल बार मध्ये पण तेच कमांड आहेत जे तुम्हाला वरती मेन्यू बारच्या खालच्या साईडला जे दिसत आहेत तेच तुम्हाला इथं काय दिले, सेट दिसतात. आता समजा हा लार्ज टूल बार ऍड कुठून करायचा हे माहित असलं पाहिजे मला. ठीक आहे, तर लार्ज टूल बार ऍड करायसाठी मी कुठे जाणार आहे, इथे व्ह्यूज वरती. व्ह्यूज वरती तुम्ही जर केला तर इथं टूल बारचा ऑप्शन आहे, या टूल बार वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला
टूलबार वरती क्लिक केल्यावर इथं वेगवेगळे ऑप्शन दिसतात. जे तुम्हाला टूल्स युजफुल आहेत ते टूल्स तुम्ही काय करू शकता, इथे ऍड करू शकता. जसं आता बघा, कॅमेरा आहे, सो कॅमेराचा टूल्स मी इथे ऍड केला तर इथं तुमचा कॅमेराचे टूल्स जे आहेत ते ऍड झालेले आहेत. ओके. कन्स्ट्रक्शन टूल्स जर मी केलं कन्स्ट्रक्शन, तर कन्स्ट्रक्शन म्हणजे जे मेजरमेंटसाठी यूज करणार आहे आपण टूल्स, ते टूल्स तिथे ऍड झालेले आहेत. ओके. हे वन बाय वन जेव्हा तुम्ही इथून लार्ज टूल्स बार मधून ऍड करताय त्या केसमध्ये इथं ऍड होतील. पण जेव्हा मी लार्ज टूल बार ऍड करताय तर बाय डिफॉल्ट जे टूल्स आहेत ते तुम्हाला या साईडला इथं ऍड झालेले दिसत आहेत बघा. आता इथं हा मेजरमेंटचा पार्ट जो आहे तो इथं ऑलरेडी तुम्हाला ऍड झालेला दिसतोय, राईट. इथं तुमचा कॅमेराचा पोर्शन तो लार्ज टूल बार मध्ये दिलेला आहे. सो तुम्ही लार्ज टूल बार ऍड करून पण इथं यूज करू शकताय त्या पर्टिक्युलरली ऑब्जेक्टचा. आता इथं वेगवेगळे टूल्स दिलेत, जसे तुमच्या ड्रॉइंगच्या अकॉर्डिंग तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही काय करू शकता, इथून वेगवेगळे टूल्स जे आहेत ते ऍड करू शकता. जसं की इथं बघताय आता ऍडव्हान्स कॅमेरा टूल्स आहे, कॅमेरा आहे, क्लासिफर आहे, कन्स्ट्रक्शन, ड्रॉइंग टूल्स आहेत. आता ड्रॉइंग टूल मध्ये जर मी क्लिक केलं तर तुम्हाला हे जे लाईन आहे, रेक्टँगल आहे, सर्कल, इलिप्स, आर्क, ओके, या सगळ्या टूल्स भेटणार आहे जे ड्रॉइंग टूल बार मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. इथून तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथून ऍड करू शकता किंवा सिंपल एक लार्ज टूल बार इथं जे आहे बघा, मी या लार्ज टूल सेटला जर ऑफ केलं तर हा इथला लार्ज टूल सेट जो आहे तो तुमचा गायब झालेला आहे. ठीक आहे. सो या लार्ज टूल्सला मला जर ऍड करायचं असेल तर मी कुठून ऍड करणार आहे हा पोर्शन्स, व्ह्यू मध्ये जाणार आहे, इथे टूल बार वरती क्लिक केला त्याच्यानंतर तुम्ही इथे लार्ज टूल सेटला ऍड करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे टूल जे आहेत ते तुम्हाला इथून भेटतात. ओके. आता त्याच्या साईडला एक ऑप्शनचा पण ऑप्शन म्हणून टॅब आहे. ऑप्शन टॅब वरती केल्यानंतर हे जे स्क्रीनवरती टूल दिसत आहेत, जर समजा तुम्हाला हा ड्रॉइंग एरिया जो आहे आपला तो मोठा करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण हे जे आयकॉन दिसणार आहे तुम्हाला, टॅब्स दिसणार आहेत, ते काय करू शकता, इथून लार्ज आयकॉन्स वरती अनटिक करा जेणेकरून हे स्मॉल होतील. आणि हा पोर्शन तुमचे आयकॉन स्मॉल झाले म्हणजे हा माझा जो ड्रॉइंग एरिया आहे तो काय झाला, इथे लार्ज झाला. ओके. म्हणजे स्पेस ड्रॉइंग साठी तुम्हाला इथं भरपूर भेटतोय. जर तुम्हाला कमी करायचं असेल स्पेस किंवा मला आयकॉन जे आहेत ते लार्ज करायचे असतील तर इथं ऑप्शन भेटते तुम्हाला लार्ज आयकॉन, याच्यावरती क्लिक करून तुम्ही लार्ज पण ठेवू शकता. ठीक आहे. आणि हे जे टूल्स आहेत ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे ऍडजस्ट पण करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी याला क्लोज केला, हा टूल्सचा सेट आहे, याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तो मूवचा ऑप्शन भेटेल, इथून तुम्ही ड्रॅग करून या टाइप मध्ये याला ऍडजस्ट करून ठेवू शकता. ओके. हे झालं तुमचं कशाचं, टूल्स रिगार्डिंग. टूल्सचा पोर्शन जो आहे तो कुठे भेटणार आहे तुम्हाला, इथं व्ह्यूज मध्ये टूल बार मध्ये भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एखादी ड्रॉइंग क्रिएट करायसाठी जे जे रिक्वायर्ड आहेत टूल्स ते इथे भेटणार आहेत. आता ह्याच्यामध्ये ते टूल्स कसे यूज करायचं वगैरे ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणारच आहोत. या साईडला जर तुम्ही बघितलात राईट साईडला तर इथं दिसतंय तुम्हाला डिफॉल्ट ट्रे. आता डिफॉल्ट ट्रे मध्ये तुम्ही जर फर्स्ट बघता इथं एंटिटी इन्फो आहे, मटेरियल आहे, कंपोनंट आहे, स्टाईल, टॅग, शॅडोज, सीन्स, इन्स्ट्रक्टर, असे वेगवेगळे जे पोर्शन्स आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. आता हे यूज कशासाठी होतं, हे डिफॉल्ट ट्रे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कस्टमाइज पण करून ठेवू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ऍड करायचे. आणि हे कुठून ऍड करणार, हा पोर्शन्स आपण कुठे बघतोय तर त्याच्यासाठी आपण विंडोज मध्ये गेला. विंडोज मध्ये गेल्यानंतर फर्स्टच ऑप्शन दिसतोय तुम्हाला डिफॉल्ट ट्रे. या डिफॉल्ट ट्रेला तुम्ही जर रिनेम करायचं असेल तर तुम्ही रिनेम पण करू शकता. म्हणजे मला डिफॉल्ट ट्रे नाव नकोय, मला इथं दुसरं काहीतरी नाव हवं असेल, समजा मी इथं काहीतरी नेम दिलं. ओके. बघा SRT केलं, रिनेम केलं तर इथं काय आलं, आता SRT आलं. ओके. अगेन तुम्ही विंडोज मध्ये जा, त्या SRT वरच्या ॲरोजला क्लिक करा, रिनेम करा, परत इथे तुम्ही काय नाव असेल ते देऊ शकता. आता जसं मी केलं डिफॉल्ट ट्रे. ओके. आता या डिफॉल्ट ट्रे मध्ये हे बाय डिफॉल्ट जे ट्रे आहे तो डिफॉल्ट ट्रे. मग याच्यामध्ये एंटिटी इन्फो म्हणजे काय, जर समजा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट इथे ड्रॉ केलाय तर त्या ऑब्जेक्ट रिगार्डिंग तुमच्या जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे एखादी वॉल, एखादी लाईन ड्रॉ केली आहे तर त्याची लेंथ किती आहे ते वगैरे तुम्हाला कशामध्ये दिसते, एंटिटी इन्फॉर्मेशन मध्ये डिस्प्ले होणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी सर्कल घेतला तर हा सर्कल मी इथे ड्रॉ केला. ठीक आहे. आणि मी इथून या
ऑब्जेक्टला मी सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर बघा एंटिटी इन्फॉर्मेशन मध्ये काय आले, त्याची रॅडियस किती आहे, किती सेगमेंट्स आहे, सर्कम्फरन्स काय आहे. ओके. आणि टॅग्स, आता टॅग्स मी डिफाईन केलेला नाहीये, तर हे म्हणजे तुमचं एंटिटी इन्फॉर्मेशन आलं. जसं जर मी रेविट मध्ये बघते, प्रॉपर्टीज पॅनल यूज होतो, त्या प्रॉपर्टीज पॅनल मध्ये एखाद्या ऑब्जेक्ट रिगार्डिंग जी प्रॉपर्टीज आहे ती डिस्प्ले होती. सेम मला इथं कुठं होणार आहे, एंटिटी इन्फो मध्ये. आणि एंटिटी इन्फो कुठे डिस्प्ले होतो आपल्याला, डिफॉल्ट ट्रे मध्ये होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर मी खाली बघितलं, मटेरियलचा ऑप्शन भेटतोय तुम्हाला. मटेरियल्स मध्ये क्लिक केलं तर तुम्हाला इथं वेगवेगळे मटेरियल्स जे असतात ते डिफाईन होणार आहेत. हे बघा, इथे तुम्हाला मटेरियल्स दिसत आहेत, कुठले कुठले मटेरियल्स आहेत वगैरे. ठीक आहे, त्याला एडिट करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. हा पोर्शन तुम्हाला मटेरियल्स मध्ये डिस्प्ले होणार आहे. त्याच्यानंतर आहे कंपोनंट्स. आता कंपोनंट वरती गेल्यानंतर इथं तुम्ही बाहेरून पण काही कंपोनंट घेऊ शकते. कंपोनंट्स म्हणजे जसं की फर्निचर, जर समजा एखादं मला चेअर पाहिजे असेल तर इथं तुम्ही सर्च करा चेअर. ती तुम्ही काय करू शकताय, इंटरनेट जर कनेक्ट असेल तर तिथून लोड करू शकताय. जसं इथं आली बघा. आता मी याच्यातल्या एखाद्या चेअरला डबल क्लिक केलं तर ती डाउनलोड होईल आणि ती तुम्हाला स्क्रीन मध्ये इथे डिस्प्ले होईल. हे बघा आली या टाइप मध्ये. सो कंपोनंट जे आहेत ते तुम्ही काय करू शकताय, इंटरनेट थ्रू डाउनलोड करू शकताय कंपोनंटच्या मदतीने. ठीक आहे. कुठले पण, जसं तुम्हाला फर्निचर्स मध्ये चेअर असू द्या, सोफा असू द्या, अजून कुठला टीव्ही युनिट पाहिजे असेल, जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहे ते तुम्ही काय करू शकताय, कंपोनंटच्या मदतीनं इथून घेऊ शकताय. पण त्याच्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन जे आहे ते ऑन असलं पाहिजे का आपण, कारण आपण कंपोनंट मध्ये जे काही कंपोनंट घेते ते इंटरनेट थ्रू काय करतो, इथून घेत असतो. ठीक आहे. तर हा झाला कंपोनंटचा पोर्शन. त्याच्यानंतर खाली बघितला तर तुम्हाला दिसतोय स्टाईल. आता याच्यामध्ये स्टाईल म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट रिगार्डिंग जे स्टाईल्स पाहिजेत तुम्हाला ते तिथे डिस्प्ले होणार आहेत. जसं होम्स मध्ये गेलं तर आता इथे दिसते आर्किटेक्चर डिझाईन स्टाईल दिसते. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या स्टाईल्स इथे ऍड केल्यात का, नाही. तर तुम्ही ऍड पण करू शकताय. जसं एज सेटिंग आहे, फेस आहे, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या एजेसला, फेसला, बॅकग्राऊंडला तुम्हाला काय वॉटरमार्क अप्लाय करायचं असेल तर ते तुम्ही इथं करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी जर इथं एखादा कंपोनंट ड्रॉ करत असेल आणि त्याची इथं मला एक इमेज आहे, त्या इमेजला बघून इथं ड्रॉ करत असेल तर ती इमेज सायमल्टेनियसली तुम्ही या स्क्रीनवरती घेऊन येऊ शकता विथ द हेल्प ऑफ स्टाईल. ते कसं घ्यायचं ते आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणारच आहोत. आज फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघतोय की काय करतोय. ओके. नेक्स्ट आहे टॅग. आता टॅग्स मध्ये जर बघितलं तर इथं दोन टॅग दिसतात, अनटॅग्ड आणि खाली एक ऑप्शन दिसतोय. आता टॅग आपण कशासाठी यूज करतो, तर जसं तुम्ही ऑटोकॅड मध्ये लेबल्स यूज केलाय, ओके सॉरी लेअर्स यूज केलाय, तसंच असेल इथं टॅगचा पोर्शन. टॅग्स म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा आता मी ही सर्कल क्रिएट केलंय तर या सर्कलला मी टॅग केलं. ओके. मी सिलेक्ट केलं या सर्कलला, इथं टॅग्स मध्ये गेली तर ऍड केलं, इथं नाव दिलं सर्कल. ओके. काहीतरी नाव दिलं सीआरपीस. ओके. आणि आता समजा मला हा सर्कल नको आहे, म्हणजे मला हाईड करायचं, तर ते हाईड कशाच्या मदतीने करणार, जेव्हा तुम्ही तो ऑब्जेक्ट पर्टिक्युलर टॅग्स मध्ये क्रिएट केला असेल तर तुम्ही इथून काय करू शकता, त्याला हाईड पण करू शकताय आणि हाईड पण करू शकताय. सो हे त्याच्यासाठी यूज होतं टॅगचा पोर्शन. आता हे कसं करायचं, कसं यूज होणार ते तुम्हाला नंतर कळेलच. बघा. ओके. आता मी याला टॅग डिफाईन केलं, याला सिलेक्ट केलं, एंटिटी इन्फो मध्ये गेली आणि इथून टॅग डिफाईन केलं सीआरसीएस. ओके. आणि आता या टॅगला तुम्ही ऑफ करा, इथून हाईड झाला तो. ओके. हाईड अनहाईड टॅग क्रिएट करून एंटिटी इन्फो मध्ये त्याला ऍड पण करावा लागतो तो टॅग. देन तुम्ही काय करू शकताय, त्याला हाईड अनहाईड करू शकताय. ओके. म्हणजे आता जर मी एखादं ऑब्जेक्ट डिझाईन करते, इथे एक्सटेरियर करताय, इंटेरियर करताय, एखादा कंपोनंट तुम्हाला मध्ये येतोय, तो कंपोनंट त्या वेळेपुरता तुम्हाला हाईड करायचा असेल तर तो पर्टिक्युलरली कंपोनंट कशामध्ये असला पाहिजे, टॅग मध्ये. देन एंटिटी इन्फो मध्ये जाऊन त्याला डिफाईन पण केलं पाहिजे. ओके. आणि मग तुम्ही त्याला काय करू शकताय, हाईड करू शकताय. सो हा झाला तुमचा टॅगचा पोर्शन. शॅडो, अगेन तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टच्या शॅडोचा इफेक्ट कसा पाहिजे तर तो तुम्हाला इथे दिसणार आहे, लाईट डार्क वगैरे शॅडो, त्याचा पोर्शन इथे दिलाय. आणि त्याच्यानंतर आहे सीन्स. आता सीन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इथं सीन ऍड करू शकता. जसं की मी जर एखादं
रेंडर करत असेल, 3D व्ह्यू क्रिएट केला आणि त्याचे सीन्स करताय, म्हणजे कॅमेरा सेट करून आपण काय करतो, या अँगलनी त्या अँगल म्हणजे 2-3 अँगलनी जसं कॅमेरा सेट करतो, जसं पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू मध्ये करतो, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये करतो, तर ते जे सीन्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट करू शकता आणि ते ऍड करू शकता. इन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला त्या टूल्स रिगार्डिंग काय करतोय, तो गाईड करतोय. बघा इथं असेल सिलेक्ट टूल्स, कसं सिलेक्ट करणार आहे, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन्स असेल आणि त्याच्या कीज असेल. तर याच्यासाठी तो काय करतो, इन्स्ट्रक्टरचा यूज होतो. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला डिफॉल्ट ट्री मध्ये दिसणार आहे, ट्रे मध्ये. आता हा डिफॉल्ट ट्रे जर तुम्हाला चेंज करायचा असेल, तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग इथे ऍड करायचं असेल, तर ते पण करू शकता. विंडोज मध्ये जा, मॅनेज ट्रे वरती जा, इथे न्यू वरती क्लिक करा. ओके, ट्रे 1 नाव दिलं. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय हवं, समजा मला एंटिटी इन्फो, कंपोनंट, टॅग, हे 3च ऑप्शन हवेत. ऍड केलं, ठीक आहे. आता बघा ट्रे 1 आला. Close. इथे बघा मला आता फक्त मी जे ऑप्शन्स ऍड केले तेच दिसते. सो असं तुम्ही काय करू शकता, डिफॉल्ट ट्रे जे आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे काय करू शकताय, सेट करू शकताय. समजलं हा पोर्शन? ओके, डिफॉल्ट ट्रेचा समजला. लार्ज टूल बार कुठून ऍड करायचा, लार्ज टूल सेट असेल तो पोर्शन समजला. ओके, आता नेक्स्ट जर मला इथं बघायचं असेल, मी इथं बघते 1 बाय 1 ऑप्शन जर बघितले मेन्यू बार मधले, जेव्हा मी फाईल्स वरती जाते तर तुम्हाला ऍज इट इज आपण फाईल्स मध्ये काय काय बघतो, एखादी फाईल सेव्ह करायची असेल, सेव्ह ॲज करायची असेल, ओपन करायचं असेल, कॉपी पेस्ट वगैरे, तर तो सगळा ऑप्शन तुम्हाला कुठे भेटतो, फाईल मध्ये दिसतोय. ओके, आता इथं बघा सिलेक्ट करायचं असेल, सिलेक्ट ऑल आहे, इन्व्हर्ट असेल, हाईड अनहाईड, इथून पण करू शकता एखादा ऑब्जेक्ट हाईड अनहाईड जर तुम्ही टॅग्स मध्ये टाकला नसेल तर. ओके, सो हा त्याच्या रिगार्डिंगचा ऑप्शन तुम्हाला भेटतोय. सॉरी, फाईल्स मध्ये न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, हे सगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. 3D वेअर हाऊस आहे. आता 3D वेअर हाऊस म्हणजे काय, तर जे कंपोनंट मध्ये मी ऑब्जेक्ट घेत होते ना, ते तुम्ही 3D वेअर हाऊसच्या मदतीने पण घेऊ शकताय. ओके, सो हे त्याच्यासाठीचा ऑप्शन्स आहे. एडिट मध्ये ते ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला, अंडू, रिटू, कॉपी पेस्ट, डिलीट वगैरे. ओके, सिलेक्ट, हा सगळा ऑप्शन तुम्हाला एडिट मध्ये भेटेल. व्ह्यूज मध्ये आल्यानंतर जसं मी टूल बारचा पोर्शन बघितला तसंच खाली तुम्हाला शो हिडन जिओमेट्री असेल, हिडन ऑब्जेक्ट असेल, तो जो शो करायचा असेल तर त्याच्यासाठीचा ऑप्शन आहे. सेक्शन कट्स असेल, सेक्शन फिल असेल, गाईडलाईन वगैरे, हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. शॅडो वगैरे. ओके, अॅनिमेशन्स मध्ये तुम्ही जसं सीन्स मी सांगितलं तसे ऍड करू शकता अॅनिमेशन्सच्या मदतीने. ओके, रेंडरिंग साठी आपल्याला त्याचा यूज होतो. कॅमेरामध्ये तुम्हाला, आता जसं मी कॅमेरा सेट केला तर तो कॅमेरा तुम्हाला कसा हवाय, पॅरलर प्रोजेक्शन्सला हवाय, प्रॉस्पेक्टिव्ह हवाय, 2 पॉईंट प्रॉस्पेक्टिव्ह हवाय. ओके, आणि तुमचे ऑर्बिट, पॅन, झूम याच्यासाठी पण इथे काय दिले तुम्हाला, शॉर्टकीज दिलेले आहेत, ते यूज करू शकताय किंवा कॅमेरा थ्रू त्याला यूज करू शकताय. ठीक आहे. ड्रॉ मध्ये तुमच्या ड्रॉ साठीच्या ज्या टूल्स आहेत ते दिलेले आहेत, जसं लाईन्स आहे, आर्क आहे आणि शेप्स आहेत. आता शेप्स मध्ये, लाईन्स मध्ये जर बघितलं तर लाईन आणि फ्री हँड असे 2 ऑप्शन आहेत. आर्क मध्ये तुम्हाला आर्क 2 पॉईंट, 3 पॉईंट आर्क आहे. शेप्स मध्ये रेक्टँगल, रोटेटेड रेक्टँगल, सर्कल, पॉलिगॉन असे शेप्स दिलेले आहेत. आणि सँडटेक्स मध्ये फ्रॉम कंट्रोल्स आणि फ्रॉम स्क्रॅच असे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत सँडबॉक्स मध्ये. ओके, टूल्स मध्ये जर बघितलं तर टूल्स मध्ये मला एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, इरेज, ओके, पेंट, मूव, स्केल, ओके, त्या रिगार्डिंग हे ऑप्शन्स. आता हे जे टूल्स तुम्हाला इथे दिसत आहेत ना, तेच तुम्हाला इथं खाली दिलेले आहेत. लार्ज सेट टूल बार मध्ये पण दिलेलं आहे आणि इथं वरती स्क्रीन वरती पण जे आपण टूल बार मधनं ऍड करतो तेच तुम्हाला इथं मध्ये दिलेले आहेत. तेच मी इझी वे साठी इथं ऍड पण करू शकते रिबन एरियामध्ये. ठीक आहे. विंडोज मध्ये जसं मी आता डिफॉल्ट ट्रे बघितला तसंच तुम्हाला इथं खाली मॉडेल इन्फॉर्मेशन्स म्हणून एक ऑप्शन्स आहे. मॉडेल इन्फॉर्मेशन्स मध्ये तुम्ही काय करू शकताय, समजा मला जर युनिट चेंज करायचे, ओके, मी स्टार्टिंगला टेम्पलेट घेतलं समजा सेंटीमीटरचं आणि मला जर इथं चेंज करायचं आहे आणि मला इथं ठेवायचं आहे समजा सेंटीमीटर मध्ये, किंवा सॉरी सेंटीमीटर घेतलं, इथं मला इंचेस करायचं असेल तर त्याच्यासाठी युनिट चेंज करावं लागेल. तर ते युनिट चेंज करायसाठी आपण विंडोज मध्ये मॉडेल इन्फो मध्ये जाणार आहे. मॉडेल इन्फो वरती क्लिक केलं तुम्ही इथे, तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटतात. बघा, तर हे सेटिंग्स असेल तुमची, अॅनिमेशन्सच्या रिगार्डिंग सेटिंग आहे, तुम्हाला
सीन्स करताना किती सेकंडसाठी तो पोर्शन्स पाहिजे. ओके, सीन डिस्प्ले किती सेकंडसाठी हवंय तो पोर्शन्स, हे जेव्हा तुम्ही रेंडर कराल ना त्या केसमध्ये यूज होईल. क्लासिफिकेशनचा पण ऑप्शन्स आहे, तर त्याचा आपण यूज नाही करू म्हणजे आपल्याला इथे याचा काही एवढा यूज नाहीये क्लासिफिकेशन्स. कंपोनेंट मध्ये इथं बघा तुम्हाला कसं हवंय तुमचा फेड रेस्ट, म्हणजे डार्क हवंय, लायटर हवंय, एखादा कंपोनंट जेव्हा करताय त्याच्या रिगार्डिंगचे ऑप्शन्स इथं दिलाय. डायमेन्शन्स रिगार्डिंग आहे इथं. ठीक आहे, फाईल्स आहे, सेव्ह कुठे करताय त्याच्यासाठी. जिओ लोकेशन ऍड करायचं असेल तर ऍड करू शकताय. रेंडरिंगचा यूज असेल. ओके, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे इथे, टेक्स्ट आहे आणि त्याच्यानंतर युनिट्स. तर सगळ्यात लास्टला आपल्याला युनिट्स ऑप्शन दिसते. तर या युनिट मध्ये इथं फॉर्मॅट मी डेसिमल आर्किटेक्चर इंजिनिअरिंग, आता हे मी ऑटोकॅड रेविट आर्किटेक्चर असू द्या, किंवा हा ऑटोकॅड आणि रेविट आर्किटेक्चर त्याच्यामध्ये पण पाहिलंय. डेसिमल मध्ये असल्यानंतर मी युनिट काय ठेवणार आहे, आर्किटेक्चर्स मध्ये असल्यानंतर युनिट आपलं खाली काय असतं. ओके, जर फॉर्मॅट माझा डेसिमल असेल तर युनिट आपण कशात ठेवतो, सेंटीमीटर, मीटर, मध्ये ठेवतो. आर्किटेक्चर असेल तर मी फीट आणि इंचेस मध्ये ठेवते. इंजिनिअरिंग असलं तरी मी फीट आणि इंचेस मध्ये ठेवते. राईट. सो हे त्याच्यासाठीच आहे की तुम्ही फॉर्मॅट काय ठेवताय आणि खाली युनिट काय ठेवताय, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, आता जर डेसिमल ठेवून मी जर आर्किटेक्चर्स केलं इथं, तर इथं जी आहे ते तुमचं कशात असणार आहे, बाय डिफॉल्ट बघा इंचेस 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 मध्ये आलेलं आहे. आणि इथं डिस्प्ले म्हणजे तुम्हाला कसं ठेवायचंय प्रिसिजन, ते तुम्ही इथून काय करू शकता, ठेवू शकता. हे झालं लेंथ, हे झालं एरिया आणि हा झाला व्हॅल्यू. ओके, याच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करू शकता, इथं युनिट सेट करू शकता. देन इथं कॅन्सल. ओके, इथं आहे तुमचा मेजरमेंटचा बॉक्स. ओके, हा जो मेजरमेंट टूल्स आहे ते तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही ड्रॉ करताय त्या केसमध्ये त्याचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल समजा मी जसं इथून रेक्टँगल घेतलाय, ओके, इथून क्लिक केला तर या रेक्टँगलची साईज किती पाहिजे ती तुम्हाला इथं मेजरमेंटच्या बॉक्समध्ये खाली बघा डायमेन्शन्स मध्ये डिस्प्ले होते. ओके, त्याची साईज असेल, आता मला समजा याची साईज काहीतरी ते डिफाईन करायची असेल तर ती साईज तुम्ही त्या मेजरमेंट बॉक्सच्या मदतीने काय करू शकता, इथं डिफाईन करू शकता. ओके, तर हे असेल तुमच्या स्केचअपचा युजर इंटरफेस, ज्याच्यामध्ये तुम्ही लार्ज साईज टूलबार कसा ऍड करायचा, डिफॉल्ट ट्रे कशासाठी यूज होतो, हे वेगवेगळे टूल्स कुठून ऍड करायचे, हा सगळा पोर्शन आपण काय केला इथं बघितला याच्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये. ओके, आता मला जर मी जर बघितलं वन बाय वन टूल्सचा जर पोर्शन्स बघितला, तर मला इथं काय करायचं आहे किंवा आपण कसं यूज करू शकतो त्याचा जर पोर्शन्स बघायचा झाला. ओके, आता फर्स्ट जर आपण बघितलं तर इथं असेल लाईन. ओके, आता फर्स्ट जर मी बघितलं इथे तर तुम्हाला इथं लाईनचा ऑप्शन दिसतोय. ओके, लाईन साठी आपण एल प्रेस करू शकतोय. ओके, एल एल प्रेस करा फक्त, तुमची ती कमांड काय होईल इथं ऍक्सेस होईल. लाईन साठीची शॉर्टकी काय आहे एल, आणि ती कमांड तुमची इथं ऍक्सेस होईल. ओके, आपण आता टूल्सला स्टार्ट केलेला आहे, वन बाय वन टूल्स आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एखादं मॉडेल्स पण क्रिएट. आता हे तुम्हाला इथं हवं असेल नको असेल तुम्ही इथून डिलीट करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, आता इथं मी क्रिएट करताना जसं तुम्ही बघताय. ओके, आता इथं मी बघते, जर मला इथं क्रिएट करायचा आहे एखादा ऑब्जेक्ट, ठीक आहे, मग तुम्ही कुठल्या व्ह्यूज मध्ये आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. तर व्ह्यूचा पोर्शन जो आहे ते तुम्ही इथून बघू शकताय. हा झाला तुमचा आयसोमेट्रिक व्ह्यू, हा झाला तुमचा टॉप व्ह्यू, हा तुमचा फ्रंट व्ह्यू, त्याच्यानंतर हे तुमचा राईट व्ह्यू, ओके, बॅक व्ह्यू, आणि हा तुमचा लेफ्ट व्ह्यू. असे वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत ते तुम्ही इथून ऍडजस्ट करून ठेवू शकताय. समजलं? ओके, आयसोमेट्रिक व्ह्यूज मध्ये ठेवून आपण इथं काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. जर तुम्हाला व्ह्यू ऑर्बिट करायचं असेल, ओके, तर ऑर्बिट साठी ओ तर शॉर्टकी आपल्याला दिलेलीच आहे, त्यांनी पण ऑर्बिट करू शकताय, किंवा माऊसचं जे स्क्रोल करतो आपण ते बटन प्रेस करून पण माऊसला मूव्ह केल्यानंतर इथं तुम्ही ऑर्बिट करू शकताय. पॅन जर करायचं असेल तर शिफ्ट बटन प्रेस करा आणि माऊसचा स्क्रोल बटनला प्रेस करा आणि तुम्ही हे ऑब्जेक्ट पॅन करू शकता. ठीक आहे, आता इथं जर मी बघितलं स्केचअप मध्ये एखादी तुम्ही कमांड ऍक्सेस करताय आणि त्या कमांड मधनं जेव्हा तुम्हाला बाहेर यायचं असतं तर आपण जनरली काय करतो, इस्केप करतो. पण स्केचअप मध्ये आपल्याला स्पेस बारचा यूज करायचे. एखाद्या कमांड मधनं बाहेर यायसाठी तुम्ही काय करणार आहे, स्पेस बार यूज करणार आहे. इस्केप इथं यूज होत नाही. ओके, सो
किंवा आपण जसं ह्याच्यामध्ये पण बघतोय ऑटोकॅड मध्ये, इस्केप करा किंवा एंटर करा, आपण त्या कमांड मधनं काय येतो, बाहेर येतो. आर्किटेक्चर्स मध्ये 2 वेळा स्किप करावं लागतं, पण जेव्हा तुम्ही स्केचअपचा यूज करताय तर स्केचअप मध्ये तुम्हाला स्पेस बारचा यूज करून त्या कमांड मधनं बाहेर यावं लागतं. ठीक आहे. आता मी जसं टूल्स बारला स्टार्ट केलं तर आपण ड्रॉ टूल्स मध्ये फर्स्ट येते ती म्हणजे लाईन असेल. लाईन साठी शॉर्ट की आहे एल. फक्त आपल्याला की प्रेस करायचे एल. एल प्रेस करा, तुमची ती की ऍक्सेस होईल. एंटर वगैरे प्रेस करायची गरज नाही, एल करा, तुम्हाला इथं ती जी कमांड आहे ती ऍक्सेस झाली. बघा ही लाईन साठीची. आता एनी टाइप ऑफ ऑब्जेक्ट जो आहे तो लाईनच्या मदतीने काय करू शकताय, लाईन टूल्सच्या मदतीने तुम्ही इथं क्रिएट करू शकताय. ठीक आहे. आता जसं की मला जर समजा इथे एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल लाईन टूलच्या मदतीने, बघा आता मी इथं ही लाईन प्लेस केली. ठीक आहे. देन जेव्हा मी ड्रॅग करते, आता 3 ऍक्सेस दिले तिथे तुम्हाला, राईट. ग्रीन ऍक्सेस, रेड ऍक्सेस आणि काय झाली ही तुमची ब्लू ऍक्सेस. ठीक आहे. तर आता या ऍक्सेस अकॉर्डिंग जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल, समजा मी ग्रीन ऍक्सेसला गेले पण मला जर रेड ऍक्सेसला करायचं असेल, तर मी त्याच्यासाठी इथे जे ॲरोज आहेत आपल्या कीबोर्ड वरती, ओके, लेफ्ट राईट टॉप बॉटम, तर त्याच्या मदतीने तुम्ही ऍक्सेस करू शकताय. समजा मला जर रेड ऍक्सेसला करायचं, रेड ऍक्सेस अलॉंग ड्रॉ करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, इथं राईट ॲरोला तुम्ही प्रेस करा. राईट ॲरोला प्रेस केला, तुमच्या रेड ऍक्सेस नुसार ती प्लेन आली. ओके, म्हणजे तुमची लाईन रेड ऍक्सेसच्या अलॉंग आली किंवा रेड ऍक्सेसला पॅरलर आली, अलाईन आली, काही म्हणू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला ग्रीनला पाहिजे असेल तर ग्रीन साठी तुम्ही लेफ्ट ॲरोचा यूज करा. लेफ्ट ॲरो ग्रीन साईडला आली. ओके. ब्लू साठी करायचे अप ॲरोचा यूज करा. बघा अप ॲरोच्या मदतीने तुम्ही ब्लू ऍक्सेसच्या अकॉर्डिंग काय करू शकता, इथं ऍक्सेस करू शकताय. ठीक आहे. तो असं असेल. आता या कमांड ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, इथं लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा जर ऑब्जेक्ट मी क्रिएट करताय तो अलॉंग मला जर रेड लाईनच्या ऍक्सेस किंवा रेड ऍक्सेस अलॉंग करायचं असेल, तर मी काय करणार आहे, सिम्पली राईट ॲरोचा बटन यूज प्रेस करणार आहे कीबोर्डवरचं. जर तुम्हाला ग्रीन साठी पाहिजे असेल तर तुम्ही लेफ्ट करणार आहे, आणि जर ब्लू साठी पाहिजे असेल तर टॉप ॲरो यूज करणार आहे. ठीक आहे. सो या ॲरोच्या मदतीने तसं तुम्ही इथं कंपोनेंट क्रिएट करू शकता. समजा ही लाईन आहे, मी ड्रॉ करताना या वे मध्ये पण करू शकते, पण मला जर त्या ऍक्सेस अलॉंग पाहिजे असेल, बघा आता मी जेव्हा मॅन्युअली पण ड्रॉ करते, या साईडला येते, ही लाईन पॅरलर आहे. ही कधी करणार, जेव्हा तुम्ही जी ड्रॉ करताय ती ग्रीन लाईनच्या बरोबर ग्रीनच दिसेल. आणि जेव्हा मी या साईडला येते, आता रेड ऍक्सेस अलॉंग यायचे मला, तर तुम्ही काय करू शकता, इथं रेड ऍक्सेस साठी राईट ॲरोला क्लिक करा, तर तो रेडला पॅरलर आहे असा येईल. राईट. अगेन ग्रीन साठी पाहिजे तर मी लेफ्ट ॲरो केला, हा ग्रीनच्या अलॉंग आला. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला इथे ऍक्सेस समजून येतं की त्या रेड ग्रीनच्या ऍक्सेस आला मला. ओके. या पद्धतीने ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉ करू शकता. हे झालं लाईनच्या मदतीने. कसा पण ऑब्जेक्ट तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचा आहे त्या पद्धतीनं एल एंटर करा, क्रिएट करा. या टाइप मध्ये क्रिएट केलं. ठीक आहे. अजून तुम्हाला झिगझॅग कसा करायचे तसा तुम्ही ऑब्जेक्ट काय करू शकता. आता समजा मला ब्लू ऍक्सेसला पाहिजे, सो इथं क्लिक केलं मी. ब्लू ऍक्सेस साठी मी काय करणार, अप ॲरो ड्रॉ केलं, क्लिक. ओके. त्याच्यानंतर खाली या पद्धतीने पण मी काय करते, ऑब्जेक्ट जे आहे ते इथं क्रिएट करू शकते. कमांड मधनं बाहेर यायसाठी मी स्पेस बारचा यूज करणार आहे, इस्केप करणार नाही. इस्केप केला तर तुम्ही त्या कमांड मधनं बाहेर येत नाही. ओके. सो स्पेस बारनी त्या कमांड मधनं तुम्ही काय करणार आहे, इथं बाहेर येणार आहे. ओके. आता हे झालं लाईन. आता समजा मला एखादा ऑब्जेक्ट करायचे जो की 10 फीट बाय 10 फीट डायमेन्शनचा ऑब्जेक्ट आहे. ओके. सिलेक्ट साठी तुम्ही काय करू शकता, कंट्रोल A, सिलेक्ट ऑल अँड डिलीट. ओके. किंवा आपल्याकडे इरेजची पण कमांड आहे, जसं की लाईन, इथे एक ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला आणि याला मला काय करायचे, इरेज करायचे. ई एंटर करा. या टाइप मध्ये पण तुम्ही इरेज करू शकता. ओके. ई एंटर करून पण इरेज करू शकता किंवा सिलेक्ट करा, डिलीट करा, दोन्ही वेनी तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट यूज करू शकता. ओके. चला, आता जर मला इथे एखादा रेक्टँगल करायचे ज्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत, तर ते डायमेन्शन्स कसे डिफाईन करायचे, लाईनच्या मदतीने. ओके. एल केला मी. ओके. इथं मी एक आपला जो स्टार्ट पॉइंट आहे तो डिफाईन केला, आणि देन मला या साईडला 10 फीट पाहिजे. बघा 10 आपल्याला कुठे दिसणार आहे, ते खाली बघा मेजरमेंट बॉक्सच्या इथं, इथे बघा लेंथ मध्ये तुम्हाला इथे डिफाईन करायचे.
सो मी इथं टाकलं 10 फीट एंटर. ओके, तर ती 10 फीटची लाईन काय झाली इथं, 10 फीट. ठीक आहे, क्लिक झाली 10 फीट. क्लिक करायचं. देन या साईडला आता इथं परत 10 फीट पाहिजे. सो 10 फीट, क्लिक झाली 10 फीटची लाईन. परत आता बघा, मी इथं जर तुम्हाला स्ट्रेट लाईन कशी आहे ती कशी करणार, जेव्हा ही ग्रीन ऍक्सेस आली म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे स्ट्रेट आले. जर मी इकडे वगैरे जाते तर ही माझी इन्क्लाइन दिसत आहे. ओके, ऍक्सेस चेंज झाला. ग्रीन ऍक्सेस आला म्हणजे ही माझी बरोबर आहे. परत मी 10 फीट, 10 फीट क्लिक. ओके, आणि या साईडला परत 10 फीट क्लिक झालं. सो 10 बाय 10चा इथं काय झाला, रेक्टँगल क्रिएट झाला. जे काही डायमेन्शन्स आहेत ते तुम्हाला इथं ड्रॉ करताना ऍड करायचे. समजा मी इथून या साईडला येते कुठेतरी, ऍक्सेस मला रेडचा अलाउंग पाहिजे. बघा इथं ऍक्सेस रेड दिसत नाहीये म्हणजे मी त्या अलाउंग पॅरलर जाते काही नाही जात आहे. सो त्याच्यासाठी मी काय करेन, परत इथे लेफ्ट ॲरो, राईट ॲरो प्लेस, म्हणजे मी एक्झॅक्टली रेड लाईनच्या अलॉंग चाललंय. ठीक आहे, इथे टाकलं मी 20 डायमेन्शन्स मध्ये फीट, क्लिक आली ही 20 फीटची. ही या साईडनी तुमची कशाची अलॉंग आली. जर तुम्हाला प्लेन चेंज करायचे तुम्ही प्लेन ऑर्बिटनी चेंज पण करू शकताय. तुमच्यावरती टॉप प्लेनला जायचंय तुम्ही इथून टॉप प्लेन वरती जा आणि इथं पण क्रिएट करू शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे, जसं ऑब्जेक्ट करायचे तसं तुम्ही इथं क्रिएट. ओके, हे झालं लाईन्सच्या टूलच्या मदतीने. इझिली तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट करू शकताय. ओके, आता इथं बघा, जेव्हा मी सिंगल क्लिक करते, इथे एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करते. ओके, आता मला हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि मी इथे ॲरो नेला आणि सिंगल क्लिक केलं, तर यांनी काय होतंय, तो फक्त सरफेस सिलेक्ट करतोय. आता मी सिलेक्ट केलं आणि डिलीट केलं, काय झालं, तो आतला जो सरफेस होता तो सिलेक्ट करून इथं डिलीट झालाय. लाईन्स डिलीट झाल्यात का. ओके, जर मला लाईन्स प्लस सरफेस डिलीट करायचं असेल, सिलेक्ट करायचं असेल, तर मी कसं करणार आहे, त्याच्यासाठी मला इथं काय करावं लागेल, डबल क्लिक करावं लागेल. सो डबल क्लिक, तर माझा लाईन प्लस सरफेस काय झाला इथं, सिलेक्ट झाला. अदरवाईज तुम्ही काय करू शकता इथं बघा, सिंगल क्लिक मध्ये सरफेस सिलेक्ट होणार, डबल क्लिक मध्ये सरफेस प्लस लाईन्स क्लिक होणार. किंवा तुम्ही ऑब्जेक्ट वरती क्लिक करा, राईट बटन क्लिक करा आणि इथे सिलेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं काय करू शकताय, ऑल कनेक्टेड बाउंड्री एजेस. ओके, इथं ऑल कनेक्टेड फेसेसला पण क्लिक केलं तर इथे सिलेक्ट. ओके, सिलेक्ट, राईट बटन क्लिक आणि इथं सिलेक्ट मध्ये जाऊन ऑल कनेक्टेड क्लिक. ओके, सो असं पण तुम्ही काय करू शकता, इथं ऑल कनेक्टेड किंवा बाउंड्री एजेस असं पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट, राईट बटन क्लिक, सिलेक्ट मध्ये इथे गेला. ओके, बाउंड्री एजेस तरी झाला किंवा डबल क्लिक मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. कारण स्केचअप जर मी बघितला, हँडलिंगचा पोर्शन स्केचअपचा तो थोडासा वेगळा आहे आर्किटेक्चरचा. टूल्स मध्ये सेम आहेत, फक्त काय होणार आहे, मला इथं इस्केप म्हणजे कमांड इस्केप जी करतो आपण कमांड मधनं बाहेर यायसाठी, एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायसाठी, तर त्याच्यासाठी मला इथं जरा लक्ष द्यावं लागतं. ओके, स्पेस बार करून मी कमांड मधनं बाहेर येणार आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल, डबल क्लिक, पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होईल. सिंगल क्लिक मध्ये फक्त सरफेस सिलेक्ट होईल. ओके, किंवा क्लिक, राईट बटन म्हणजे ऑब्जेक्ट वरती ॲरो न्या, राईट बटन क्लिक करा, त्याच्यानंतर सिलेक्ट मध्ये जा आणि कनेक्टेड, ऑल कनेक्टेड वरती क्लिक करा आणि देन डिलीट. झाला तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो सिलेक्ट पण झाला आणि तुमचा तो डिलीट पण झाला. समजलं. सो या टाईप मध्ये तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट करून डिलीट. हे झालं लाईन्सच्या मदतीने. त्याच्यानंतर सेकंड जी टूल्स आहे ती दिसते इथं, फ्री हँड लाईन. ओके, फ्री हँड लाईन दिसते. सो फ्री हँड लाईनला जेव्हा मी क्लिक करते, फ्री हँड लाईन आपण कशासाठी यूज करतो, याच्यासाठी शॉर्टकी नाहीये, तुम्ही इथून ऍक्सेस केला तरी चालतं. आता फ्री हँड लाईन जी आहे ती आपल्याला यूज होते जर तुम्हाला एखादी ऑब्जेक्ट फ्री हँड ड्रॉ करायचा असेल. ओके, या टाईप मध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. फ्री हँडली एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल तर फ्री हँड लाईनचा तुम्ही यूज करू शकता. ओके, जनरली आपण मेजरमेंट सहितच करतो, पण जर तुम्हाला फ्री हँडली काहीतरी
एखादा ऑब्जेक्ट, एखादा फेसवरती काही ड्रॉ करायचं असेल तर फ्री हँड लाईनचा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ओके. क्रिएट करताना ही तुम्हाला अशी फ्री हँड, ह्याचे काही डायमेन्शन्स वगैरे तुम्हाला इथे ऍड करता येणार नाहीयेत कारण ही फ्री हँड आहे. ओके. जसा शेप पाहिजे तसा शेप्स इथं तुम्ही काय करणार आहे, क्रिएट करणार. सेम कमांड मधनं बाहेर यायचे, स्पेस बार, ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचे. ओके. या वे मध्ये करा, डिलीट करा किंवा डबल क्लिक सांगितलं मी, ते लक्षात ठेवायचं आणि त्यांनी पण ऍक्सेस करू शकताय. समजलं? ओके. इरेग्युलर शेप साठी आपण जनरली काय करतो, फ्री हँडचा यूज करतो. आता त्याच्यानंतरची जी कमांड आहे ती आहे तुमची रेक्टँगल. ठीक आहे. आता रेक्टँगल साठी तुम्हाला काय करावं लागतंय, रेक्टँगल कमांड साठी तुमच्याकडे शॉर्ट की जी आहे ती आहे आर. ओके. जर आता बघा मी काय केलं, आर केलं. आर शॉर्ट की आहे रेक्टँगल साठी. बघा इथं रेक्टँगल ऍक्सेस झाला, सिलेक्ट केलं, ड्रॉ केला, हा रेक्टँगल जो आहे तो क्रिएट केला. ठीक आहे. पण मला जर समजा इथं डायमेन्शन्स ऍड करायचे, ओके, जर मला इथं डायमेन्शन्स ऍड करायचे, फॉर एक्झाम्पल मला जर समजा इथं 20 फीट बाय 20 फीटचा डायमेन्शन्स ऍड करायचे रेक्टँगल साठी, तर कसं करणार? सो त्याच्यासाठी परत आर एंटर केलं, इस्केप केलं, कमांड मधनं बाहेर आली, आर एंटर केलं. ठीक आहे. इथे जो आपला ऍक्सेस वरती डिफाईन केला एक पॉइंट. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा मेजरमेंटच्या तिथं डायमेन्शन्स आलं, तर त्या डायमेन्शन्स मध्ये रेक्टँगलचे डायमेन्शन्स डिफाईन करताना मी इथं टाकलं 20 फीट, क्वामा, क्वामा द्यायचा, क्वामा 20 फीट. ओके. आणि क्लिक करा. हा आला तुमचा 20 फीट बाय 20 फीटचा. ओके. आता मी हे चेक कसं करणार, हे एक्झॅक्टली 20 फीट बाय 20 फीट आहे का नाही, तर स्पेस बार आणि इथं ओके, कमांड मधनं बाहेर आली. इथं बघा तुम्हाला डायमेन्शनचा ऑप्शन दिसतोय. ओके. सो या डायमेन्शन्स वरती क्लिक केलं, या एजला आणि या एजला क्लिक करून इथे चेक करा. 1 मिनिट, आता हे आपले व्यवस्थित आलं नाहीये. आर क्लिक 20 फीट, कॉमा 20 फीट, एंटर. बघा हा झाला 20 फीट बाय 20 फीट. आणि या ऑब्जेक्टला मी जेव्हा डायमेन्शन्स इथं मेजरमेंट मध्ये जाऊन डायमेन्शन्स मध्ये चेक करू शकता, या टाइप आलं 20 फीट बाय 20 फीटचा पोस्ट. ओके. या टाइप मध्ये तुम्ही रेक्टँगलचा यूज करू शकता. समजलं? काय डाऊट आहे याच्यामध्ये? रेक्टँगलची कमांड जी आहे ती आपण इथे बघितली. ओके. सो आज आपण या 3 टूल्सची तुम्ही वन बाय वन चेक करा, कारण हे दिसतं तेवढं सोपं नाहीये. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जेव्हा यूज करतो त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये एक्झॅक्टली कळेल. ज्या रिमेनिंग टूल्स आहेत आपल्या, पॉलिगॉन असेल, सर्कल, आर्क वगैरे, त्या आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो आधी तुम्ही युजर इंटरफेस मध्ये एकदा चेक करा. टूल्स बार आपण लार्ज सेट कसे ऍड करायचे, टूल्स कसे ऍड करायचे, डिफॉल्ट ट्रे चेक करा कसा ऍड करायचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे मी एक्सप्लेन केलं ते युनिट सेटअप बघा. ओके. तो पोर्शन्स आणि लाईन, रेक्टँगल आणि फ्री हँड, ह्या तिन्ही कमांड्स आपण बघितल्या, त्याची पण प्रॅक्टिस करा. रिमेनिंग ज्या कमांड आहेत त्या आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार. ओके. थँक्यू.